एखाद्या वेळेस तुम्ही जर एखाद्या मूर्ती समोर नैवेद्य घेऊन गेले ना, तर तुमची भाव तुमची श्रद्धा कमी असल्यामुळे तो देव ते नैवेद्य खाणार नाही. पण मी सांगतो का, ज्या गोमातेच्या शरीरामध्ये 33 प्रकारची देवता आहे ना, त्या गोशाळेमध्ये हिरवा चारा घेऊन जा. ज्या गोमातेच्या शरीरामध्ये 33 प्रकारची देवता आहे ना, ती गोमाता तुमच्या हातातला हिरवा चारा पाहून धावत येऊन तुमच्या हातातला हिरवा चारा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं, गोमातेने जर हिरवा चारा तुमच्या हातातला खाल्ला तर भगवान परमात्मा प्रसन्न झाले म्हणून समजा. अरे साक्षात भगवान परमात्मा त्या सेवेची अगदी काळजी घेतो. कारण या लागी गाय आणि सज्जन, माझा जाण जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाण. उद्धवा, माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल या जगामध्ये, मला जर सर्वात जास्त कोण आवडत असेल उद्धवा, तर या जगामध्ये मला 2 गोष्टी आवडतात. ती म्हणजे पहिले म्हणजे गाय आणि दुसरे म्हणजे साधू. याच्या व्यतिरिक्त हे सगळं जग, हे संबंध जग माझी पूजा करतं. पण मी कुणाची पूजा करतो माहितीये? गोमातेची आणि साधूची पूजा मी करतो, असं स्वतः भगवान परमात्मा म्हणतात. अरे निर्लोभ गायीची सेवा, तेने माझी प्राप्ती उद्धवा. खरं तर भगवान परमात्म्याची सेवा करणं म्हणजे सोपी नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांचे पाय धरावं लागेल. परंतु तुम्ही जर निस्वार्थ, कसलाही लोभ अंतःकरणामध्ये न ठेवता प्रामाणिकपणाने निस्वार्थ तर त्या गोमातेची सेवा केली तर भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की मी त्याला ऑटोमॅटिक प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती गोमातेच्या सेवेमध्ये विठाला.